श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण सर्वजण मोठ्या उत्साहात होळी साजरी करतो। होळी दहनाच्या रात्री अग्नी प्रज्वलित करून वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगुलपणाचा विजय साजरा केला जातो। पण तुम्हाला माहीत आहे का, होळीची राख घरी का आणली जाते? तिच्या मागे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं देखील आहेत। आणि ती कारणं कोणती ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होळीची राख घरी का आणावी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। होळी दहनाची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। पौराणिक कथेनुसार भक्त प्रल्हाद याचं रक्षण करण्यासाठी भगवान श्री विष्णू यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि दुष्ट होलिका अग्नीमध्ये भस्म झाली। त्या घटनेचे प्रतीक म्हणजे होळी दहन। यामुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो। होळीच्या अग्नीला अत्यंत पवित्र मानलं जातं। त्या अग्नीत जाळलेली राख ही नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी मानले जाते। घरात थोडी राख आणून ती तिजोरीत, देवघरात किंवा घराच्या उंबरठ्यावर लावल्यास वाईट शक्ती या दूर राहत असतात। आणि पूर्वी गावामध्ये असं मानलं जातं की होळीच्या राखेत औषधी गुणधर्म असतात। लहान मुलांच्या कपाळावर किंवा गळ्याला ती राख थोडीशी का होईना लावल्या जाते। कारण का तर लहान मुलाला नजरदोष होऊ नये, नजरदोष जर असेल तर तो दूर होण्यासाठी असा हा सर्वांना विश्वास आहे। म्हणून सर्वजण लहान मुलांना देखील ती राख त्यांच्या कपाळावर लावत होते। ग्रामीण भागात शेतकरी होळीची राख शेतात टाकतात। यामुळे जमीन सुपीक होते आणि कीटकांचा नाश होतो आणि हे राख शुभ मानली जाते। काही ठिकाणी लोक होळीची राख घरात आणून देवासमोर देखील ठेवतात किंवा दुसऱ्या दिवशी ती कपाळावर लावतात। याचा अर्थ वाईट विचार जाळून चांगल्या विचारांचा देखील स्वीकार केला जातो। आणि घराच्या चारही कोपऱ्यात जर तुम्ही थोडी थोडी ती राख जर टाकली तर त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण शुद्ध राहते। राख घरी आणताना काय करायचं तर पूर्ण थंड झालेली राख आपल्याला घरी आणायची आहे। म्हणजे होळी दहन केल्यानंतर धुळवड्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ती राख सकाळी आपल्या घरामध्ये आणायची आहे। आणि ती जास्त आणायची नाही, थोडीशीच आणायची आहे। श्रद्धा आणि विश्वासानेच ती राख तुमच्या घरामध्ये तुम्ही घेऊन यायची आहे। बरेच जण ती राख घरात आणून आपल्या तिजोरीमध्ये लाल कापडामध्ये देखील ठेवतात आणि यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि लक्ष्मी माता ही आकर्षित करण्याचं काम ही राख करत असते। आणि त्यानंतर आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर देखील तुम्ही ही राख एका लाल कापडामध्ये बांधून ठेवू शकता। यामुळे आपल्या घराला कुठल्याही प्रकारची दृष्ट किंवा नकारात्मक शक्ती आपल्याकडे खेचल्या जात नाही। आणि हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी होलिका दहन झाल्यानंतरच धुळवडीच्या दिवशी ही राख आपल्याला घरामध्ये आणायची आहे। हा छोटासा नियम तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या राखेचा टिळा आपल्या मुलांच्या कपाळावर देखील तुम्हाला लावायचा आहे। यामुळे वाईट नजरेपासून बचाव होतो। होळीची राख घरी का आणावी या संदर्भातील माहिती थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि कुठले उपाय करायचे आहे, कशासाठी करायचे आहे ते देखील सांगितलेलं आहे। होळीच्या राखेमुळे आपल्या घरातील वास्तुशुद्धी देखील होते आणि होळीची राख घरी आणण्यामागे केवळ परंपरा नाही तर श्रद्धा आहे, सकारात्मकता आहे, शुद्धतेचा संदेश या होळीच्या दिवशी दडलेला आहे। होळी आपल्याला शिकवते की वाईट विचार जाळून टाका आणि नवीन सकारात्मक जीवनाची सुरुवात करा। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।